नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण आंब्याची बर्फी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे आंब्याची बर्फी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे आणि एकदम मऊसूत रसाळ आंब्यापासून झटपट होणारी आणि घरच्या साहित्यामध्ये हे आंब्याची बर्फी केलेली आहे. तर सध्या बाजारमध्ये भरपूर प्रमाणात एकदम रसाळ आणि एकदम मऊसूत आंबे मिळायला लागले आहेत. तर त्याच आंब्यापासून आपण इथे आज मस्त खुसखुशीत आणि मस्त टेस्टी आपण इथे बर्फी केलेली आहे. तर हे आंब्याची बर्फी 3 ते 4 साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि एकदम झटपट बनणारी ही आंब्याची बर्फी आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हे आंब्याची बर्फी बनवण्यासाठी मी इथे 2 आंबे घेतलेले आहेत. त्या आंब्याला छान स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलेलं आहे. म्हणजे त्यावरचं चीक, धूळ सर्व काही निघून जातं आणि आपला इथे मस्त आंबा स्वच्छ होतो. तर हे आंबा छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आपल्याला सुरीने हे आंबा कट करून घ्यायचा आहे. तर हे खूप छान गोड आंबे मिळालेले आहेत आणि इथे मी केशर आंबे घेतलेले आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी केशर आंबा नाही मिळाला, तर तुम्ही या ठिकाणी कोणताही आंबा घेतलात तरी पण चालेल. तर या आंब्यातला आपल्याला पूर्णपणे गर काढून घ्यायचा आहे. तर इथे मी दोन्ही पण आंबे छान कट करून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला हे आंब्याला मधून अशा पद्धतीने चीर मारून घ्यायचा आहे. म्हणजे यामधला आंब्याचा पूर्णपणे गर निघतो. तर बघू शकता आम्ही सुरीने अशा पद्धतीने हे कट करून घेतलेले आहेत आणि चमच्याने आपल्याला या आंब्यामधला गर काढून घ्यायचा आहे. असं गर काढून घेतल्यामुळे एकदम पटकन हा गर निघतो. तर बघू शकता आपण हे आंब्याच्या फोडीमधला छान गर काढून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व आंब्यातला गर काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही ज्या प्रकारे तुम्हाला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे, त्या पद्धतीने तुम्ही गर काढून घेऊ शकता. तर इथे मी या दोन्ही आंब्यातला छान गर काढून घेतलेला आहे आणि आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या आंब्याचा गर आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हा आंब्याचा गर आपल्याला मिक्सरला काढून घेतल्यानंतर यामध्ये अजिबात गुठळ्या राहू नयेत आणि एकदम स्मूथ आपला इथे आंब्याचा रस बनवून तयार करायचा आहे. तर इथे आपण एकदम स्मूथ आंब्याचा रस तयार करून घेतलेला आहे. तर इथे आंब्याचा रस तयार झालेला आहे. तर आपल्याला बर्फी बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर 1 वाटी इथे आंब्याचा रस घेतलेला आहे, 1 वाटी साखर घेतलेली आहे, अर्धी वाटी तूप आणि त्याच वाटीने इथे आपल्याला 1 वाटी रवा घेतलेला आहे. केशरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी पिस्त्याचे बारीक स्लाईसमध्ये काप करून घेतलेले आहेत आणि काजू आणि बदामाचे पण बारीक स्लाईसमध्ये काप करून घेतलेले आहेत आणि इथे 1-2 चमचे बेसन घेतलेलं आहे. चला तर मग बर्फी करण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी तूप घालून घ्यायचं आहे. हे तूप आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे. तूप वितळल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे 2 ते 3 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे, ते बेसनचं पीठ आपल्याला या तुपामध्ये घालून घ्यायचं आहे. या तुपामध्ये बेसन पीठ घातल्यामुळे आपल्या बर्फीला चव खूप छान येते म्हणून आपल्याला बर्फी करत असताना आपल्याला या तुपामध्ये बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला या बेसनचा खरपूस किंवा खमंग वास येईपर्यंत आपल्याला या तुपामध्ये हे बेसन छान परतवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये या बेसनाचा कलर चेंज झालेला आहे आणि या बेसन आणि या तुपाचा मस्त खमंग वास दरवळत आहे. तर बघू शकता आपल्या इथे बेसन छान यामध्ये तुपामध्ये छान परतलं गेलेलं आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे जे आपण रवा घेतलेला आहे, ते रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे. बर्फी करत असताना आपल्याला शक्यतो बारीक रवाच घ्यायचा आहे. म्हणजे आपली एकदम बर्फी मस्त मऊसूत आणि एकदम तोंडात विरघळणारी आपली बर्फी बनून तयार होते. तर हा रवा आपल्याला मंद गॅसवर या तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपला रवा छान या तुपामध्ये फुलून वरी आलेला आहे. तर हा रवा आपल्याला छान खमंग आणि खरपूस मस्त आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना आपल्याला मंद गॅसवरच हा रवा भाजून घ्यायचा आहे. एक 10 ते 12 मिनिटामध्ये आपला रवा छान भाजला जातो.
तर बघू शकता एक 10 ते 12 मिनिटामध्ये मस्त आपला रवा हा छान खमंग भाजला गेलेला आहे. तर इथे आपला मस्त खमंग रवा भाजला गेलेला आहे. तर या स्टेजला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर बर्फी बनवण्यासाठी मी इकडे गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेतलेलं आहे. तर ज्या वाटीने आपण साखर घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. तर त्या साखरेमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. तर यामधली आपल्याला छान साखर विरघळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने झाऱ्याने पूर्णपणे या पाण्यामध्ये छान साखर विरघळवून घ्यायचं आहे. साखर छान विरघळली की आपल्याला या पाकाला एक 4 ते 5 मिनिट आपल्याला मंद गॅसवर छान उकळून घ्यायचं आहे. तर आपल्या बर्फीला छान कलर येण्यासाठी मी इथे केशरच्या काड्या घालून घेतलेल्या आहेत आणि या पाकामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही या ठिकाणी केशर घालायचं स्किप करून घेऊ शकता. तर इथे आपला पाक तयार झालेला आहे का नाही ते आपण चेक करूया. तर इथे मी झाऱ्यावरती थोडासा पाक घेऊन 2 बोटांनी तुम्हाला दाखवत आहे. तर बघू शकता तर आपला आणखीन थोडा हा पाक व्हायला वेळ आहे. तर आणखीन थोडं आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला या पाकाला छान शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटांनी आपण हे पाक चेक करूया. तर बघू शकता अशा पद्धतीने आपला मस्त या पाकाला तार धरत आहे. म्हणजे आपला इथे पाक बनून तयार झालेला आहे. तर या स्टेजला इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर इथे आपला पाक बनून तयार झालेला आहे. तर इकडे आपलं मस्त रवा पण छान भाजला गेलेला आहे. तर त्याच आपल्याला कढईमध्ये आपल्याला रवा साईडला करायचा आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि त्या तुपावरती आपण जे आंब्याची प्युरी किंवा आंब्याचा रस आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे, ते रस आपल्याला त्या तुपामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि साईडचा जे रवा आहे त्या रसामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने इथे 1 वाटी रस घेतलेला आहे. म्हणजे हे आपलं एकदम परफेक्ट प्रमाण आहे. तर हे रस घालून आपल्याला या रव्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपण या रसामध्ये हा रवा एकदम मस्त छान फुलून वर आलेला आहे आणि आपल्या या रव्याला कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा. तर या रव्यामध्ये रस मिक्स झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी आपण जे साखरेचा पाक करून घेतला होता, ते साखरेचा पाक आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि साखरेचा पाक घालून आपल्याला यामध्ये पूर्णपणे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये अजिबात गुठळ्या होता कामा नयेत. मस्त आपल्याला याला स्मूथ एकदम मस्त याच्या गुठळ्या मोडत आपल्याला छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे साखरेचा पाक या रव्यामध्ये छान मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला इथे यामध्ये वेलची पूड घालून घ्यायचं आहे. वेलची पूड घालून छान यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला छान हे कढई सोडीपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मंद गॅसवर आपल्याला हे मिश्रण छान वाफवून किंवा शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 2 ते 3 मिनिटामध्ये छान आपलं हे मिश्रण कढई सोडायला लागलेलं आहे. असं मिश्रण या कढईमध्ये सोडायला लागलं की आपलं परफेक्ट आपलं हे मिश्रण बर्फी बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर बघू शकता एकदम मऊसूत आणि स्मूथ आपले इथे हे बर्फी बनवण्यासाठी आपलं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर हे मिश्रण आपल्याला थंड करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या ह्याच्यामध्ये आपल्याला सेट करायचं आहे, त्याला तूप लावून घ्यायचं आहे. तर इथे मी हे बर्फी सेट करण्यासाठी मी एका ताटामध्ये हे तूप लावून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला त्या ताटामध्ये घालून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण थंड झालेलं आहे आणि थंड झालेलं मिश्रण आपल्याला छान ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे हाताने हे मिश्रण पसरवून घेतलेलं आहे. तर इथे मी थोडं गरम असतानाच हाताने अशा पद्धतीने हे मिश्रण ताटामध्ये पूर्णपणे पसरवून घेतलेलं आहे. या मिश्रणावर आपल्याला ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी काजू, बदाम आणि इथे पिस्त्याचे छान काप करून घ्यायचे आहेत आणि आपल्याला या मिश्रणावरती ते काप घालून घ्यायचे आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्सचे काप घालून घेऊ शकता. तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत. हे ड्रायफ्रुट्स घालून आपल्याला छान एखादी वाटी घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण छान प्लेन करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सपाट वाटीच्या बुडाने छान हे मिश्रण आपण प्लेन करून घेतलेले आहे. बघू शकता एकदम स्मूथ आणि मस्त आपले हे मिश्रण छान प्लेन झालेलं आहे.
अशा पद्धतीने केलेले आपण जे ड्रायफ्रुट्स घातलेले आहेत ते यावरचे निघणार पण नाहीत, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला वाटीने छान सपाट आणि प्लेन करून घ्यायचं आहे. तर हे आंबा बर्फी आपल्याला सेट करण्यासाठी 1 ते 2 तास आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. तर इथे 1 ते 2 तास झालेले आहेत. तर आपली मस्त आंबा बर्फी आपली सेट झालेली आहे. तर हे बर्फी आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ज्या शेपमध्ये हे बर्फी कट करून घ्यायचं आहे, त्या शेपमध्ये तुम्ही ही बर्फी कट करून घेऊ शकता. तर मी इथे पहिल्यांदा उभ्या आकारामध्ये हे बर्फी कट करून घेतलेली आहे आणि पुन्हा नंतर याला क्रॉस लाईनमध्ये अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहे. जर तुम्हाला या ठिकाणी चौकोनी साईजमध्ये जर कट करून घ्यायचं असेल, तर तुम्ही चौकोनी साईजमध्ये कट करून घेऊ शकता. तर इथे मी डायमंड साईजमध्ये छान ही आंब्याची बर्फी कट करून घेतलेली आहे. तर बघू शकता आपलं इथे मस्त आंबा बर्फी बनून तयार झालेली आहे. तर ही बर्फी तुम्हाला रसरशीत नको असेल, तर जर घट्ट जर बर्फी पाहिजे असेल, तर तुम्ही हे ताट आपल्याला असंच फ्रीजमध्ये 1 ते 2 तास तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलात, तर थोडं हे घट्टसर बर्फी बनून तयार होते. तर बघू शकता आपल्या इथे मस्त एकदम मऊ, लुसलुशीत आणि खुसखुशीत आपली इथे आंब्याची बर्फी बनवून तयार झालेली आहे. तर ही बर्फी आपण एका ताटामध्ये सर्व्ह करूया. तर बघू शकता आपली एकदम मस्त आपली इथे एकदम तोंडात टाकताच विरघळणारी आपली इथे आंब्याच्या रसातली किंवा आंब्याच्या रसापासून मस्त इथे बर्फी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आंब्याचं सीझन आहे तोपर्यंत तुम्ही बर्फी करून खा. चवीला एकदम भारी लागते. तर हे आंब्याच्या रसातली बर्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी आहे. तर अशा पद्धतीने बर्फी करून बघा. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.